हा ब्रिजची डिझायनिंग कोणी केली, अधिकाऱ्यांनी तरी का करू दिलं। मीरा भाईंदरमध्ये मेट्रोला सुरुवात झाली 2019ला, जवळजवळ 2026 हा प्रोजेक्ट खूप रखडलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झालाय। उदाहरण सांगायचं हे उघडीस आलं ज्यावेळी आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक ब्रिज आपण बघितला असेल की 4 लाईनचं ब्रिज सुरुवात होतो आणि 2 लाईन त्याचं लँडिंग होतो, असं पूर्ण जगात आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठेही असं ब्रिज बांधलेलं नाही। हा ब्रिजची डिझायनिंग कोणी केली, अधिकाऱ्यांनी तरी का करू दिलं किंवा कॉन्ट्रॅक्टरनी आपल्या मर्जीने केलं, हा टेंडरमध्ये होता, डीपीआर त्यांनी तयार केला, अशा अनेक प्रश्न आहेत। कास्टिंग यार्डसाठी जे कुमार ह्याला जागा दिली गेली चेन्नईला। आता जागा कोणाची, स्वतःसाठी जागा भाड्यावर घेतली, ठीक आहे, तो त्याचा प्रश्न आहे, एमएमआरडीने त्याची जागा घेतली। त्या जागा विकत घेतली असती शासनाने तर त्याची किंमत होती साहेब 20 करोड रुपये, त्याला 5 वर्षात 120 कोटी रुपये भाडे दिले, 36 रुपये फुटानी। त्याला लागून 500 फुटावर दुसरा एमएमआरडीचा प्रोजेक्ट चालू आहे, तिकडे भाड्यावर घेतली 7 रुपये, ते पण आज हे 36 रुपये फूट म्हणजे 20 कोटी जमिनीला 120 कोटी रुपये भाडं दिलं। त्याला लागून त्याला एमएमआरडीने दुसरीकडे जागा घेतली 7 रुपयांनी, तर ती जागाचं जे भाडं जास्तचं दिलेलं आहे ते परत घेणार का? आणि ज्या अधिकाऱ्यांनी हा रेडी रेक्टर प्रमाणे रेट काढलं, रेटेबल व्हॅल्यू, त्याच्यावर आपण काय कारवाई करणार, हा पहिला प्रश्नच आहे। दुसरा, दहिसरला स्टेशनचं मूळ टेंडर कॉस्ट होती 43 करोड रुपीज, त्यामध्ये इंटरचेंजेसचं काही प्रमाण वाढलं तर ते गव्हर्नमेंटचा रेट प्रमाणे पैसे द्यायचे होते, 43चे कदाचित 50 झाले असते, 60 झाले असते, त्याला 73 करोडचं पेमेंट दिलं। हे कुठल्या नियमानुसार दिलं, कुठल्या व्हेरिएशन कमिटीने केलं, त्या कमिटीचा अधिकारी कोण होते? तर दुसरा प्रश्न, अशा ज्या गैर प्रकारे त्याला मदत करण्यात आली पैशाची 73 करोड, 43च्या जागेवर 73, त्याचं आपण अधिकारी ज्यांनी ते मंजूर केलं त्याच्यावर कारवाई करणार का? आणि जे कुमारकडनं ते पैसे परत ते आपण घेणार का? गाय मुकला आपण एवढी काय घाई होती की विदाउट टेंडर त्याला एवढं मोठं ते दिला, आता त्याला रेट कुठले धरले, त्याला कॉम्पिटिशन रेट का आला, ह्याचा आता जबाबदार कोण, हा तिसरा प्रश्न मॅडम। चौथा प्रश्न माझा सर आहे की मीरा भाईंदरला एकूण 4 फ्लायओव्हर आहे, त्यामध्ये टेंडर कॉस्ट आहे 217 करोड आणि आमच्या माहितीप्रमाणे त्यांनी बिल पुटअप केले 600 समथिंग करोड, म्हणजे 620 करोड, 217चा 620 करोड हे समजलं नाही। त्यामध्ये एक ब्रिज जो आपण मागितलं ओव्हरऑल वर्ल्ड मध्ये तो व्हायरल झाला, त्या ब्रिजची डिझायनिंग कोणी केली, ह्याला कार्य आदेश कोणी दिला होता? जे कुमार हा आपल्या मर्जीप्रमाणे जसं वाटेल तसं काम करतो।